आज सांगोला तालुक्याच्या दृष्टीने त्या स्टेजवरती थोडा वेळ शांतता ठेवा. सांगोला तालुक्याच्या इतिहासातला आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा असा दिवस आहे. आज आपल्या देशातली आपल्या जगातली सगळ्यात मोठी पार्टी, सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आज सांगोल्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठा होताना आणि असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना आम्हा सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासूनचा आनंद आहे. आणि अशा या आनंददायी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माढा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सांगोला तालुक्यावर ज्या नेतृत्वानं सातत्यानं प्रेम केलं, सांगोलाच्या दुष्काळाचा प्रश्न असेल, सांगोल्याच्या रस्त्याचे प्रश्न असतील, सांगोल्याच्या नेत्यांच्या स्वाभिमानाचा सन्मानाचा विषय असेल, प्रत्येक वेळी ज्या नेतृत्वानं सांगोल्याला झुकतं बाब दिलं ते आपले माजी खासदार सन्माननीय रणजितदादा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे दुसरे या जिल्ह्याचे नेते आणि अक्कलकोटचे आमदार माझे मित्र सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, दुसरे माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सोलापूरच्या शहराच्या राजकारणावर ज्या कुटुंबाचा सातत्यानं प्रभाव राहिलेला आहे असे कोटे कुटुंबातील माझे मित्र सन्माननीय देवेंद्र कोटे हे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक सन्माननीय वास्तविक पाहता या ठिकाणी आहेत. खास करून गोपी शेठच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची जागा सातत्यानं भरून काढणारे आमचे ब्रह्मानंदजी फडळकर साहेब यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासोबत स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय श्रीकांतदादा देशमुख, तर ही यादी तर सगळी प्रवेशवाल्याची दिसते. सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे, सन्माननीय बाळासाहेब काटकर, शिवराज पोकळे, सचिन देशमुख, राजश्रीताई नागणे, सन्माननीय संभाजी तात्या, सन्माननीय माऊली हरवणकर, दुर्योधन इप्परकर, अण्णासाहेब देशमुख, अप्पासाहेब देशमुख, आपल्या माळशिरसचे नेते सन्माननीय पोपट गडदे, प्रशांत वलेकर, अनेक सन्माननीय आहेत. त्या सन्माननीय एवढ्या याद्या माझ्याकडे दिल्या जातात, कुठली यादी वाचवली. भाऊसाहेबांचं नाव मी घेतलंय, उपनव साहेबांचं. त्यासोबत आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम होत असताना ज्यांच्या प्रवेशासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते सन्माननीय बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब उपनवर, सचिन देशमुख हे सांगोल्याच्या राजकारणातली एक मोठी नावाची यादी आहे. सन्माननीय विश्वनाथजी चव्हाण, नंदकुमारजी दिघे, बाळासाहेबजी झपके, संतोष करांडे, जुबेर मुजावर, स्वातीताई मगर, शोभाताई फुले, पोपटराव गडदे, उल्हास धायगुडे, हरिभाऊ सरगर, इर्शाद मुलानी, फारुख मुल्ला,
बाळासाहेब सरकर, सुभाष पवार, महादेव चव्हाण, आता या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी आज होतोय. यांच्यासोबत प्रवेशाची यादी खूप मोठी आहे. खरं कुणाचं नाव राहिलं ना तर लिहून देणाऱ्याचं इथं कागद ठेवणाऱ्याची चूक आहे, माझा काही संबंध नाही. पण अनेक सरपंच श्रीमतीचे गव्हाण असतील ना, अनेक सरपंचांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. सगळ्यांची क्षमा मागेल. मागे बसलेले सगळे पदाधिकारी आहात, या सगळ्यांचा आज प्रवेश झाल्याचं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. भारतीय जनता पक्षामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मगाचपासून हा कार्यक्रम चालू आहे, परंतु या कार्यक्रमाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. बाळासाहेब एरंडे मालक काय करणार आहेत, रुपनवर मालक काय करणार आहेत, आमचा सचिन काय करणार आहे, बाळासाहेब काय करणार आहेत, ही सगळी टीम आहे की सातत्यानं नेमकं ही काय भूमिका घेणार आहे आणि त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्यामुळं हा कार्यक्रम व्हावा आणि खास करून बाळासाहेब लवकर व्हावा अशा सगळ्यांची आपल्या इच्छा होती. सगळ्या कार्यक्रमाची तयारी झाली. चेतन आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते सगळं नियोजन करत असतात. पण आमचं नियोजन झाल्यानंतर बाळासाहेब माझ्याकडे आले आणि बाळासाहेबांनी मला विनंती केली की भाऊ, आपला प्रवेश 30 तारखेपर्यंत थांबवायला लागतो. 30च ना, 30 जुलैला पर्यंत आपला प्रवेश थांबवायला लागतोय. आबासाहेबांची पुण्यतिथी झाल्याशिवाय आम्ही प्रवेश करणार नाही. आबासाहेबांचा एकदा आम्हाला पुण्यतिथीचा कार्यक्रम व्यवस्थित करू द्या, मग आम्ही पक्षामध्ये प्रवेश करू. तेव्हा त्यावेळी ठरलेली तारीख बदलली, त्याच्या अगोदर ठरलेली तारीख बदलली. आताही प्रदेशाध्यक्ष येणार होते आपले कराडला 10 तारखेला आजच, आणि 10 तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रवेश ठरला. आणि हा प्रवेश ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्षांचा दौरा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी थांबायला सांगितलं आणि कराडचा जो होणारा कार्यक्रम होता तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुण्यामध्ये ठेवायचं ठरलं. तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं, भाऊ जयकुमार कार्यक्रम 13 तारखेला घ्या. मी म्हणलं आता काय तसं घडणार नाही, कारण आता 3 वेळा कार्यक्रम मागं पुढं बाळासाहेब म्हणताना आम्हाला घेणाऱ्याकडे एकदा सांगून टाका. सचिन म्हणतोय भाऊ आमचं करायचं काय सांगून टाका. तेव्हा मी आता सांगितलं की आता 10 तारीख बदलणार नाही, 10 तारखेला आता प्रवेश होणार. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतोय आणि ह्या प्रवेशाचा कार्यक्रम एवढ्या भव्य दिव्यपणे होतोय. आता पलीकडे बघितलं तर या कोपऱ्यापर्यंत माणसं आहे, या बाजूला बघितलं तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसं आहेत, त्या बोळातनं बघतायत, इकडच्या बोळातनं बघतायत. तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला बाळासाहेब काय होणार आहे. सकाळच्या मोकळ्या खुर्च्याचा फोटो काढून टाकणार आहे तर कार्यक्रमाला माणसं नव्हती म्हणणार आहे. आता हे जुनं झालेलं आहे. त्या शाळेत आम्ही आता हेडमास्टर झालेलो आहे. त्यामुळं त्याची बाकी चिंता आम्हाला नाही. आमचा विश्वास आहे की जी लोक आमच्या सोबत आलेली आहेत त्या लोकांची ताकद, या तालुक्याचा इतिहास बदलण्याची ताकद या लोकांच्या मध्ये आहे. या तालुक्यामध्ये इतिहास घडवण्याची क्षमता असणारी ही लोक आहेत. त्यामुळं उगाच 3 पैलवान मागायला लागले नाहीत. 8 दिवस झालं याला थांबवाय, त्याला थांबवाय, त्याला थांबवाय, तर हरकत नाही. प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करण्याचा अधिकार बाळासाहेब आहे. तुम्ही पक्षात या म्हणून कुणाच्या घरी गेला, कुणी आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून तो त्याच्या घरी गेला,
किमान सोडून जाऊ नका म्हणून तरी घरी जायचा योग आला. याचाही मनापासून आनंद आहे. कार्यकर्त्याचं महत्व या निमित्तानं समजायला लागलं, हे काही कमी नाही. त्यामुळं आता कार्यकर्त्याचं काय महत्व असतं हे बाळासाहेब लक्षात येईल, चिंता करू नका. तेव्हा कोण काय म्हणतं, कोणतरी म्हणलं जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहे आणि त्याची टर्म संपल्यावर पुन्हा काय करणार. त्यांना सांगायचंय, तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोरेनं मदत केली म्हणून आमदार झाला, तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता. सातत्यानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन मनापासून, जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली, कदाचित आपण लोक अनेक जण म्हणताय असं का बाळासाहेबांनी केलं, पण मला बाळासाहेबाबद्दल आनंद आहे, अभिमान आहे. आणि बाळासाहेबांच्या निष्ठेबद्दलही मला अभिमान आहे. दादा, बाळासाहेबांनी मला काय सांगितलं असेल, मी आयुष्यभर आबांच्या सोबत काम केलं. मी आल्यापासून आबासाहेबांची सेवा केलेली आहे. आणि त्या माऊलीला मी शब्द दिलाय, जोपर्यंत आबासाहेबांच्या नंतर लाल बावटा मी या तालुक्यात फडकवणार नाही, तोपर्यंत मी कुठल्याही पद्धतीनं पक्ष सोडणार नाही. ही भूमिका पहिल्या दिवशी त्यांनी मांडलेली होती. मलाही जेव्हा आपण खासदारकीला, दादा आपलं चर्चा झाल्या, खासदारकीला आपण मदत करण्याची भूमिका घेतली. बाळासाहेब आपल्या सगळ्या सहकार्याने आम्हाला खासदारकीला मदत केली आणि प्रचंड मोठे उपकार तुम्ही आमच्या सगळ्यांच्यावर केले, भारतीय जनता पक्षावर केला. त्यावेळी पक्षात नसताना मदत केली, त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही तुम्हाला काय बदल्यात दिलं, काहीच दिलं नाही. अनेकांना वाटतं जयकुमार गोरे पालकमंत्री आहे, बाळासाहेब कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे काम देण्यासाठी जे घेण्यासाठी बाळासाहेब पक्षात आला का काय. मी आजही छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर उभा राहून सांगतो, या क्षणापर्यंत जयकुमार गोरेनं बाळासाहेबांना नया रुपयेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही, नया पैशाचं दिलं नाही, रुपयाचं नाही, पैशाचं दिलं नाही. त्यामुळं हे प्रेम आहे. एक भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कोण काय म्हणतं, बाळासाहेब कोण काय बोलतो याच्यावर फार लक्ष देऊ नका. तुम्ही मगाशी बोलताना तिघं चौघांनी भाषणं केली, सगळ्यांनी सांगितलं तर आम्हाला नेऊन कुणाच्या तरी दारात बांधू नका. भारतीय जनता पक्ष कुणाच्याही दारात बांधला जात नाही, हा पहिला विषय तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आता या सांगोल्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं, कोण काय सांगतं बाळासाहेब, याची फार चिंता बाळासाहेब तुम्ही बी करू नका. आमच्याकडे लय तापडे भाषण केला म्हणलं असा करीन तसं काही करू नको. करणारी माणसं असतात, आपल्या सगळ्यांना माहिती, आपण तडफेनं काम केलेलं असते, मार खाल्लेला असतो, मार दिलेला असतो, शिव्या खाल्लेल्या असतात, शिव्या दिलेल्या असतात, घर जाळलेलं असते. त्यामुळे आपण ज्याच्यासाठी काम करतो, ज्याच्यासाठी आपण घर जाळलं, तिथं आपल्याला जेव्हा सन्मान मिळत नाही तेव्हा नक्की आपल्याला मनापासून राग येतो, नक्की आपल्याला वाईट वाटतं. परंतु सहन करण्याची ताकद मोठी असायला लागते. क्या बडा तो दम बडा, माणसाला दम मोठा करतो. त्यामुळे सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. बाळासाहेब तुमच्या पुढे उभं राहिलेलं हे काय असं झालंय का. शेतकऱ्याचंच पोरग आहे ना. माझ्या मतदारसंघात माझ्या चारही बाजूने जर नेत्यांची नावं ऐकली ना, बारामतीपासून सुरुवात झालं, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत गेला, मध्ये एकटाच तर दादा सोबत जोडीला, बाकी आहेच नाही कोण. राजे महाराजे संस्थानिक सगळ्यांच्या मध्ये आपला गडी, रेसलिंग दुकानदाराचा पोरगा, पण आहे ना ताकदीनं उभा, स्वाभिमानानं सन्मानानं उभा आहे, लक्षात ठेवा. म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं, अजिबात चिंता करायचं काम नाही. आपण भारतीय जनता पक्षासोबत आता येण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब मला पण बंधन होतं आजपर्यंत,
सचिन, मला पण बंधन होतं आजपर्यंत, आता मला पण बंधन नाही. अनेकांची आचारसंहिता मी पाळलेली आहे इथं, अनेकांना मदत पण केलेली आहे. मदतीची जाणीव कोणी ठेवायची कोणी नाही ठेवायची हा ज्याचा विषय आहे. परंतु मी द्वेषानं राजकारण कधी केलं नाही, कधी करणारही नाही. आजही मी आपल्याला सांगतो, कोण काय म्हणायचं म्हणू द्या, मी मंत्री असो नसो बाळासाहेब, मी मंत्री असो नसो, पण बाळासाहेब तुम्ही तुमची टीम सांभाळण्याएवढी ताकद जयकुमार गोरेत आहे. काळजी नका करू, बिलकुल चिंता करू नका. माझ्या मागे मी एक देवाभाव आहे, माझ्या मागे भारतीय जनता पक्ष आहे, माझ्या मागे आमच्या पक्षाची ताकद आहे. दादा, आम्ही मजबूत टीम आहे, चिंता नका करू आता. आणि आज नाही सांगत, आज मीडियाच्या समोर सांगतोय, ही तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. या सांगोल्यामध्ये 15 दिवसात पुन्हा कार्यक्रम घेणार आहे आणि प्रवेशाचाच घेणार आहे. कुणाचा प्रवेश घ्यायचा आहे, कुणाचा नाही घ्यायची याची चाळण लावली, एवढाच विषय आहे. पण मी आपल्याला नक्की सांगतो, कदाचित नेता पक्षात येईल नाही येईल, परंतु जनता पक्षात येईल लक्षात असू द्या. भारतीय जनता पक्षासोबत जनता पक्षात येईल याची काळजी करू नका. त्यामुळं या ठिकाणी ज्या ताकदीनं, ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलाय, गोपीचंद पडळकर साहेब असतील, रणजित दादा असतील, सचिन दादा, कल्याण शेट्टी आहे तिथं, आता पलीकडे आमचा देवेंद्र कोटे आहेत, आम्ही सगळी टीम आणि असंख्य लोक, असंख्य नेते आहेत, ही सगळी टीम ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराचं काम आम्ही करतोय. फक्त विस्ताराचं काम करत नाही, आम्ही विकासाचंही काम करतोय. पक्ष वाढवत असताना, लोकांचा विश्वास जिंकत असताना विकासाचं राजकारण ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. आणि मी याही तालुक्यात सांगेन, पालकमंत्री असलो, भारतीय जनता पक्षाचा असलो, तरी सुद्धा विकासाच्या कामाच्या बाबतीत दादा जयकुमार गोरेनं सगळ्यांना न्याय दिलाय, सगळ्यांना मदत करायची भूमिका घेतलेली आहे. पण मी पण शेवटी परीक्षा बघतोय. बाळासाहेब मला कानात म्हणलं, आता बघू काय होते. तेव्हा बाळासाहेब, एक मी जबाबदारीने सांगेन, आपण ज्याच्यासोबत मैत्री करतो, त्याच्यासोबत मैत्री करताना अंगावर लागेल ते सगळं कापड टाकून आपण मैत्री करतो. आणि आपण ज्याच्यासोबत दुश्मनी करतो, त्याच्यासोबत ते करताना तेव्हाही आपण अंगावर काय याचा विचार करत नाही. त्यामुळं आपली भूमिका कधी द्वेषाच्या राजकारणाची नाही. आजही या ठिकाणी सांगतो, सांगोला असा एकमेव तालुका, मी आल्यावर सगळेच नेते सोबत येतात, सगळे आम्ही एका स्टेजवर, परवा तर एका गाडीतच होतो, सगळे तिन्ही उमेदवार माझ्या गाडीतच होते. बाळासाहेब लांबणं बघत होतं, आमचं कसं होणार. मगाचपर्यंत चलबिचल ह्या सगळ्या गाड्यांची तीच आहे. आता पक्षात आले, आता बी तसंच होणार का. पण मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगेन, बाकी बाळासाहेब आम्ही काय करतो हा विषय सोडा, पण बाळासाहेब तुम्ही आणि तुमच्या सहकार्याला काही कमी पडू देणार नाही, शब्द जयकुमार गोरेचा. तुमचा सन्मान, तुमचा स्वाभिमान ज्या ठिकाणी असेल तिथंच जयकुमार गोरे मदत करेल, बाकी ठिकाणी करणार नाही. त्यामुळं आपण ज्या सन्मानानं भारतीय जनता पक्षात येण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो सन्मान आपला या पक्षामध्ये राखला जाईल, याच्या बाबतीत आपण बिनधास्त राहावं. अनेक विषय या तालुक्याचे आहेत. आजपर्यंत आपण ज्यासाठी आला, रुक्मिणी साहेब, आपण या ठिकाणी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला, आपल्याला मनापासून धन्यवाद दिले. कारण सचिन दादा, बाळासाहेब, ही सगळी टीम बऱ्याच दिवसापासून याचं म्हणत होती. आमच्या जुबेर जे आहेत नगर सोडून गेले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता हा एक आदर्श प्रवेश आहे. आमच्या पक्षावर काहीतरी विशिष्ट समाजाबाबतीत काय बोललं जातं, पण या समाजामध्ये सुद्धा सन्मानानं अशा लोकांना आम्ही घेऊन जाऊ शकतो, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगणार, आता पक्षात आल्यानंतर पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे. येणारी नगरपालिका
येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायलाच लागेल. नाहीतर म्हणणार काय फरक पडत नाही, असंच होतंय, कडीपत्ता म्हणतील नाही तर. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना या निमित्तानं दाखवायला लावेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे जिल्हा परिषदेला आपण मित्रपक्षासोबत युती करू नाही करू हा पुढचा विषय, पण आजच्या परिस्थितीत सांगतो, येतील त्यांना सोबत घेऊन आणि जातील त्यांना नमस्कार करून आपण या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बेस मजबूत करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून हातात घेऊया, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आता पक्ष वाढवण्याची जबाबदारी देत असताना विकासाची जबाबदारी घेऊन आम्ही जातोय. या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न रणजितदादा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रश्नावर दादांनी लढाई केली. अजूनही 100% पाण्याचा प्रश्न सुटला असं होत नाही. काही भागामध्ये अजूनही पाणी आणलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. विकासाच्या कामाच्या बाबतीतली भूमिका तीच सातत्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर येते. आता रस्त्याचा विषय येतो, पाण्याचा विषय येतो, दुष्काळी भागामध्ये पाणी पोचलं पाहिजे ही भूमिका घेत असताना पिण्याच्या पाण्याचा विषय येतो, वाड्या वस्तीवरच्या लोकांचे छोटे मोठे रस्त्याचे विषय येतात. आता काळजी करायचं काम नाही बाळासाहेब. कालपर्यंत मी काम देताना 10 वेळा विचार केला असेल. डीपीडीसीची यादी आता सचिन दादा तुम्ही सगळेजण येत आहे. मी सांगतो सचिन दादा आमचा पुढे बसलाय. सचिन दादाला मी जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 1 कोटी रुपये जास्ती देणार तुम्हाला. दुष्काळ तर हटलच, जिथं देवाभाव आहे तिथं दुष्काळ येत नाही, लक्षात असू द्या. देवाभाऊंनी संकल्प केलेला आहे दुष्काळ हटवण्याचा. त्यामुळं देवाभाऊंनी जो संकल्प केलाय महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा, आणि तो दुष्काळ मुक्त करत असताना सांगोला आपोआप दुष्काळ मुक्त होईल, चिंता करू नका. त्यामुळं विकासाची भूमिका आम्ही घेऊ. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात जिथं लढायला लागेल तिथं लढू. आपली भूमिका घेऊन पुढे जाऊ. उजनीचं पाणी असेल, निरा देवगडच्या पाण्याचा विषय आपण बघितला, तोही विषय असेल. अनेकदा लोक म्हणतात की मान तालुक्यातलं पाणी येताना देवापूरच्या तलावातनं पाणी खाली राजेवाडीच्या तलावातनं येताना आता ते आम्हाला येणार का नाही, हाही विषय सातत्यानं येतो. पण काळजी करू नका, मी दुष्काळातला आहे. पाण्याचं मला महत्व माहिती आहे. आमची तहान भागल्यावर राहिलेलं पाणी सांगोल्याला द्यायला मला काहीच अडचण नाही. तेव्हा कोणी काय म्हणायचं ते म्हणू द्या, काही सांगतात, कोण काय बोलतं, पण जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा ते पाणी आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे बाकीची चिंता करायचं काम नाही. त्यामुळं विकासाच्या बाबतीची चिंता करू नका. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. बाळासाहेब हळूच म्हणला तुम्ही, आता तुम्ही जो आकडा दिलाय तो पुरत नाही, तो आकडा फक्त डीपीडीसीतनं दिला आहे. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. 25-15 मी माझ्याकडेच आहे. ग्रामपंचायत कार्यालय माझ्याकडेच मिळतं. स्मशानभूमी माझ्याकडेच मिळते. स्मशानभूमीतला आतला वट्टा असतो तो बी माझ्याकडेच मिळतो. स्मशानभूमीचं शेड पण माझ्याकडेच मिळतं. त्यामुळे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. काळजी करू नका. सभा मंडप पाहिजे, आमदाराला 5 कोटीची मर्यादा आहे, 5 कोटीच्या बाहेर काम करू शकत नाही, पण तुम्हाला मर्यादा नाही. ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे, तिकडं 5च कार्यालय आमदाराला मिळतील, तुम्हाला मर्यादा नाही. मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे सचिन दादाला 50 किलोमीटर देऊ, तुम्हाला 51 किलोमीटर देऊ, काळजी करू नका. त्यामुळे विकासाच्या कामाच्या बाबतीत चिंता करू नका. आणि इथं आलो मी म्हणजे मी देवाभावाचा शब्द घेऊन आलो. एकदा देवाभावाला इथं घेऊन याचाही शब्द जाताना देऊन जातोय तुम्हाला. त्यामुळं फार टेन्शन घ्यायचं नाही. कोणाच्या घरी कोण गेलं, कोण थांबलं, कोण असं कुठं जमतं होईल. जबरदस्तीनं केलं लगीन किती दिवस टिकतो, किती दिवस टिकते. लय पोरगी बघितलं आपण, अनेकदा थांबवलं, काय फरक पडतो. तेव्हा माझं म्हणणं हे आहे, असं कुणी थांबवून थांबत नाही, कुणी थांबवून थांबत नाही. ठीक आहे, 2 ह्याने थांबवली, 2 त्यांनी थांबवली, 2 त्यांनी थांबवली, मी येतोय पुन्हा.
15 दिवसांनी पुन्हा येतोय. किती वेळा थांबवतात बघतो मी तरी. त्यामुळे बाकी अजिबात काळजी करू नका. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर मी तुमच्या सोबत आहे. आणि बाळासाहेब हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही, हे व्यक्तिगत तुमच्या पाठीशी जयकुमार गोरे म्हणून पण आहे, लक्षात असू द्या. मंत्री असू नसो काय असू नसो, पण मी तुमच्या सगळ्या सहकार्याच्या सोबत सातत्याने मी आहे. आणि आम्ही आहे म्हटलं की भारतीय जनता पक्ष आहे, आणि त्यासोबत रणजित दादा आपण सगळेच आहे, पण देवाभाऊ पण आपल्या सोबत आहे. तेव्हा काळजी करायचं काम नाही. या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त मी करतो की आपण ताकदीनं भारतीय जनता पक्ष वाढवायचं काम करा. गावागावामध्ये जावा, लोकांना भेटा, लोकांच्या सोबत राहा आणि लोकांचं काम करा लोकांचं. त्यामुळं आज मी जाहीर करतो इथं बाळासाहेब डीपी बसवायचा असतो ना, डीपी वर्गणी काढायला लागते तालुक्यात तुमच्या 25 आणि 30 हजार लाखानं. आता फक्त फोन करायचा डीपी बसेल. जुनाबीन नवाबी 1 रुपया लागणार नाही. तालुक्यात 500 पोल लागू नये तर 1000 पोल लागू नये, नया पैसा लागणार नाही. तुम्हाला विकास कामाच्या बाबतीत जो बॅकलॉग राहिलाय सांगोल्याचा, तो प्रत्येक बॅकलॉग आपण पूर्ण करू, काळजी करू नका. मी फक्त बोलत नाही, आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द पूर्ण झाला नाही असं होत नाही. परवा एक माळशिरस मध्ये आंदोलन झालं, म्हणजे खासदारकीला जयकुमार गोरेनं शब्द दिला होता, त्याचं काय झालं? खासदारकीला जयकुमार गोरेनं शब्द दिला, त्याचं काय झालं? आणि हो सांगताना त्या मतदारसंघामध्ये 50 वर्ष सत्ता भोगून राज्याची सत्ता भोगणारा कधी तिकडे तोंडाकडे बघत होतं. ते मला नव्हतं बोललं, ते बाजू उभं राहिले ते त्याला बोललं. पण मी शब्द दिलाय माळशिरसला पाणी द्यायचा. रणजित दादांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दादानं शब्द दिलाय की अवलाद माळशिरसच्या 22 गावांना पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे सांगतो मी. मला आता अंतिम टप्प्यात त्यांना काय माहिती अजून, त्याला काय असंच आहे, रस्त्यावर फिरणारे असेच सांगतात आणि हळूच मेसेज टाकतात मला, भावा असं राग मानून घेऊ नका बरं का. तर असू दे, त्याच्यावर काही बोलत नाही मला. आणि मी खासगीत कोण भेटतं सांगितलं तर लयच मोठं बांधव होईल, पण नाही सांगत. आता शेवटी राजकारणाचे काही इथिक्स असतात, ते आपण पाळायचे असतात, म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय. पण मी या निमित्तानं आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेन, आजचा प्रवेश हा सांगोल्यातला प्रातिनिधिक प्रवेश आहे. आजपासून मी फक्त 20 दिवसाची मुदत देतोय. या 20 दिवसात जिल्ह्यात कोण भारतीय जनता पक्षात येते, याचा हिशोब पत्रकार बांधवांनीच मांडा. मी काय सांगणार, पण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता तयारीला लागलाय. युती झाली तर ठीक आहे, युतीत सगळ्यांना सोबत घेऊन लढायची भूमिका आमची आहे. पण जर युती नाही झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. याचा अर्थ आम्ही युतीत नाही असं नाही आहे, आलेल्यांना सोबत घेणारच आहे. पण अनेकदा आमची युती काय लोकांना चालणार नाही, तिथं आम्ही स्वतंत्र लढू. परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीनं उभा करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि तो संकल्प करून आज करमाळ्यात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. माढ्यात कोण प्रवेश करताय ते तुम्हाला दिसेल. मोहोळमध्ये कोण प्रवेश करताय ते दिसेल. सांगोला म्हणलं ट्रेलरच आहे मगाशी. सोलापुरात कोण करताय दिसेल. देवाभाऊ आमचा तयारच आहे. त्यामुळं आता सगळ्या बाजून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची स्पर्धा चालू झालेली आहे. परंतु शेवटी आपल्याला सगळ्यांना चांगल्या विचाराची विकास काम करणारी लोक आपल्याला सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची भूमिका घ्यायला लागेल. ती भूमिका आपण घेऊ. आज या ठिकाणी इथे येत असताना आपण सगळे मिळून देवाभावना मनापासून मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचंड मोठा महापूर आला, प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली. आणि अतिवृष्टी झाल्यावर आमच्या शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. महापूर आला
सीना नदीच्या बाजूचा सगळा परिसर वाहून गेला, शेती वाहून गेली, घरादारामध्ये